म्हणजे एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड करून पक्षावर कब्जा केल्याच्या घटनेला 1 वर्ष पूर्ण होत असतानाच बरोबर 1.5 वर्षापूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येही मोठं बंड झालं होतं. शरद पवार यांचे पुतणी अजित पवार यांनीच सुमारे 40 आमदारांना सोबत घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडली होती. तसेच माहितीमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री पद पटकावलं होतं. तेव्हा शरद पवार यांच्या राजकारणाचा हा शेवट आहे, आता शरद पवार संपले असे दावे अनेकांनी केले होते. मात्र या फुटीनंतर काही महिन्यातच शरद पवार यांनी नवं नाव आणि नवं चिन्ह घेत पक्षाची नव्यानं उभारणी केली. तसेच काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. अगदी मोजक्या जागांवर उमेदवार उतरवत त्यातील अनेकांना निवडून आणत शरद पवार यांनी आपल्या राजकीय कौशल्याची चुणूक दाखवली होती. आता विधानसभा निवडणुकीसाठीही शरद पवार दंड थोपटून सज्ज झाले आहेत. तसेच आपलं प्रभाव क्षेत्र असलेल्या भागात त्यांनी अगदी निरखून पारखून उमेदवार दिले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही शरद पवार यांच्या पक्षाचा स्ट्राईक रेट जबरदस्त असेल असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यातही शरद पवार यांनी उतरवलेल्या काही उमेदवारांचा विजय हा निश्चित असल्याचं चित्र आतापासूनच दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामधील विजय निश्चित असलेले 10 प्रमुख उमेदवार कोण असतील हे आपण आज पाहूयात. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे आजच्या काळात महाराष्ट्राचं राजकारण समजणारा शरद पवार यांच्या तोडीचा दुसरा नेता सध्या तरी महाराष्ट्राच्या राजकारणात नाही असं बोलल्यास ते अतिशयोक्ती ठरणार नाही. कधी कुठली भूमिका घ्यायची, कुणाला बळ द्यायचं, कुणाला कातरचा घाण दाखवायचा, कुठल्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत शरद पवार यांचे आडाखे सहसा चुकत नाहीत. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीसाठीच्या महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्येही शरद पवार यांनी फारशी खळबळ न करता शांतपणे 87 जागा आपल्या खिशात टाकल्या. एवढंच नाही तर इलेक्टिव्ह मेरिटनुसार त्या मतदारसंघात उमेदवारही दिले आहेत. आता शरद पवार यांच्या सोबत असलेल्या नेत्यांचा आढावा घ्यायचा झाल्यास त्यामधील पहिलं नाव आहे ते म्हणजे जयंत पाटील यांचं. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ हा जयंत पाटील यांचा बालेकिल्लाच बनलेला आहे. येथून ते सातत्यानं विजय होत आले आहेत. 2019 मध्ये जयंत पाटील यांनी येथून तब्बल 72,169 मतांनी विजय मिळवला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बऱ्यापैकी आघाडी मिळवून दिली होती. दरम्यान यावेळी जयंत पाटील यांच्या समोर अजित पवार गटाच्या निशिकांत भोसले पाटील यांचं आव्हान आहे. निशिकांत भोसले पाटील यांना निवडणूक लढवण्यासाठी भाजपामधून अजित पवार गटात पाठवण्यात आलं आहे. मात्र जयंत पाटील यांच्या समोर ते फार मोठं आव्हान उभं करतील असं सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे येथून जयंत पाटील यांचा विजय निश्चित आहे. शरद पवार गटातील विजय निश्चित असलेले दुसरे उमेदवार आहेत ते म्हणजे जितेंद्र आव्हाड. म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यामधील कळवा मुंब्रा मतदारसंघात आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. मुस्लिम बहुल असलेल्या या मतदारसंघात विरोधकांनी जितेंद्र आव्हाड यांना आव्हान देण्याचा प्रयत्न अनेकदा केलाय, मात्र ते प्रयत्न यशस्वी ठरू शकलेले नाहीत. 2019 मध्ये जितेंद्र आव्हाड यांनी मतदारसंघात शिवसेनेच्या दीपाली सय्यद यांचा 75,639 मतांनी पराभव केला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आव्हाड यांनी येथून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मोठी आघाडी मिळवून दिली होती. आता यावेळेच्या विधानसभा निवडणुकीत जितेंद्र आव्हाड यांच्या समोर महाविकास आघाडीकडून अजित पवार गटाने आव्हाड यांचे माजी सहकारी असलेल्या नजीब मुल्ला यांना उमेदवारी दिली आहे. मात्र त्यांना या भागात फार प्रतिसाद मिळेल असं दिसत नाही. त्यामुळे जितेंद्र आव्हाड हे पुन्हा एकदा कळवा मुंब्र्यामधून मोठ्या मताधिक्याने विजय होतील अशी शक्यता दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामधून विजय फिक्स असलेले तिसरे उमेदवार आहेत ते म्हणजे राजेश टोपे. जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघात प्रभाव असलेल्या राजेश टोपे यांच्या समोर यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या हिकमत उदान यांचं आव्हान असेल. हिकमत उदान यांनी 2019 मध्ये राजेश टोपे यांना कडवी लढत दिली होती. मात्र यावेळी या भागात सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा राजेश टोपे यांना फायदा होण्याची शक्यता आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी नुकतीच घेतलेली महायुतीच्या उमेदवारांच्या पाडापाडीची भूमिका ही राजेश टोपे यांच्यासाठी निवडणुकीत फायदेशीर ठरू शकते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील आघाडीवरून येथे महाविकास आघाडी बळकट असल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे या मतदारसंघात राजेश टोपे यांचा विजय निश्चित असल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शिरूरचे आमदार अशोक पवार हे शरद पवार यांच्या सोबत राहिले होते. आता शरद पवार गटाकडून त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तसेच येथील वातावरण पाहता अशोक पवार यांचा विजय निश्चित दिसत आहे. 2019 मध्ये अशोक पवार यांनी भाजपाच्या बाबूराव पाचरणे यांचा 41,504 मतांनी पराभव केला होता. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही येथून शरद पवार
गटाला बऱ्यापैकी आघाडी मिळाली होती, त्यामुळे ते शरद पवार गट स्ट्रॉंग दिसत आहे. यावेळी अशोक पवार यांच्या समोर अजित पवार गटाच्या ज्ञानेश्वर कटके यांचं आव्हान आहे. मात्र अशोक पवार हे आव्हान सहज परतवून लावतील असं दिसत आहे. शरद पवार गटाच्या उमेदवाराचा विजय फिक्स असलेले 5वे उमेदवार आहेत, ते म्हणजे रोहित पाटील. दिवंगत आराराबा पाटील यांचे पुत्र रोहित पाटील पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. पारंपरिक तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघामध्ये रोहित पाटील यांच्या समोर अजित पवार गटाच्या संजय काका पाटील यांचं आव्हान आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघामधून रोहित पाटील यांच्या आई सुमनताई पाटील ह्या विजयी झाल्या होत्या. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना आघाडी मिळाली होती. मात्र आर पाटील यांचा प्रभाव इथं अजूनही कायम असून या मतदारसंघातून रोहित पाटील सहज विजयी होतील अशी शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले शरद पवार गटाचे उमेदवार उत्तम जानकर यांचाही विजय यावेळी निश्चित दिसत आहे. अनुसूचित जातींसाठी आरक्षित असलेल्या या मतदारसंघात उत्तम जानकर यांच्या समोर भाजपाचे विद्यमान आमदार राम सातपुते यांचं आव्हान आहे. मात्र मोहिते पाटील कुटुंबीय शरद पवार गटात गेल्यानं या मतदारसंघातील समीकरणं बदललेली आहेत. 2019 मध्ये उत्तम जानकर यांनी राम सातपुते यांना कडवी टक्कर दिली होती. दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये माड्यामधून शरद पवार गटाला मोठी आघाडी मिळाली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही येथे शरद पवार गट वरचढ ठरण्याची शक्यता असून उत्तम जानकर हे सहजपणे निवडून येतील अशी शक्यता आहे. शरद पवार गटाकडून सहजपणे निवडून येण्याची शक्यता असलेल्या 7व्या आमदार आहेत त्या म्हणजे राणी लंके. मंडई नगरचे खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या पारनेर विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत. राणी लंके यांच्या समोर अजित पवार गटाच्या काशीनाथ दाते यांचं आव्हान आहे. 2019 मध्ये पारनेरमधून निलेश लंके हे मोठ्या मताधिक्यानं निवडून आले होते. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही पारनेरमधून निलेश लंके यांना मोठ्या प्रमाणावर आघाडी मिळाली होती. आता विधानसभा निवडणुकीतही येथील चित्र बदलण्याची फारशी शक्यता नाही. तसेच राणी लंके या येथून सहज निवडून येण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाकडून विजय निश्चित दिसत असलेले आणखी एक उमेदवार आहेत ते म्हणजे नारायण पाटील. करमाळ्यामध्ये शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत असलेल्या नारायण पाटील यांच्या समोर शिवसेनेच्या दिग्विजय बागल यांचं आव्हान आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत करमाळ्यामधून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला लक्षणीय अशी आघाडी मिळाली होती. त्यामुळे या मतदारसंघातही शरद पवार गट हा वरचढ ठरण्याची शक्यता आहे. तसेच नारायण पाटील हे विजय होण्याची शक्यता अधिक आहे. माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले शरद पवार गटाचे अभिजित पाटील यांचाही विजय निश्चित दिसत आहे. माढ्यामध्ये अभिजित पाटील यांच्या समोर अजित पवार गटाच्या मिनल साठे यांचं आव्हान आहे. मात्र मोहिते पाटील शरद पवार गटात गेल्यानं हा मतदारसंघही शरद पवार गटासाठी अनुकूल झालेला आहे. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथे महाविकास आघाडी वरचढ ठरली होती. त्यामुळे येथेही अभिजित पाटील आणि शरद पवार गटाला फारसं आव्हान मिळण्याची शक्यता दिसत नाही आहे. त्यामुळे अभिजित पाटील येथून सहज विजयी होतील असं दिसत आहे. शरद पवार गटाकडून विजय निश्चित दिसत असलेला 10वा उमेदवार आहे तो म्हणजे संदीप क्षीरसागर. मंडळी, संदीप क्षीरसागर बीड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या उमेदवारीबाबत बराच खल झाल्यानंतर शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाली होती. दरम्यान संदीप क्षीरसागर यांच्या समोर अजित पवार गटाच्या योगेश क्षीरसागर यांचं आव्हान आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बीडमधून शरद पवार गटाला एकतर्फी आघाडी मिळालेली होती. त्यामुळे येथून संदीप क्षीरसागर यांचा विजय होण्याची शक्यता आहे. वर उल्लेख केलेल्या 10 उमेदवारांशिवाय आणखीही शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत असलेल्या रोहित पवार, दीपक चव्हाण, हर्षवर्धन पाटील, प्राजक्त तनपुरे आणि आणखी 10 ते 12 उमेदवारांचं निवडणुकीतील पारडं जड आहे. आता तुमच्या मते शरद पवार गटाचे आणखी कोणकोणते उमेदवार सहजपणे विजय होतील आणि शरद पवार गटाला किती जागा मिळतील याबाबतचा तुमचा अंदाज तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष बारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.